नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नागपूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी बुधवार नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अखेरचा दिवस होता। त्यात गुरुवार 28 मार्च रोजी विभागातील 4 लोकसभा मतदारसंघात झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये एकूण 75 नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे। तर शनिवारी 30 मार्च ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। विभागातील पहिल्या टप्प्यातील होत असलेल्या निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या छाननीमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय वैध ठरलेले नामनिर्देशन पत्र पुढील प्रमाणे आहेत। नागपूर लोकसभा मतदारसंघातून 54 पैकी 26 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध ठरले। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून 22 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध ठरले। त्यापैकी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे 3 अर्ज, नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांचे 4 अर्ज तर 15 अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले। या लोकसभा मतदारसंघात 40 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते। गडचिरोली चिमूर मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीत या मतदारसंघात दाखलपैकी संपूर्ण 12 अर्ज वैध ठरले। यात AB फॉर्म नसलेल्या 2 राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरवले आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र छाननीनंतर 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। या मतदारसंघात एकूण 36 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। रामटेक लोकसभा मतदारसंघाची माहिती अप्राप्त आहे। विभागातील 5ही लोकसभा मतदारसंघांसाठी रविवारी 30 मार्च रोजी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे। नागपूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी, काँग्रेसचे विकास ठाकरे, बहुजन समाज पार्टीचे योगीराज लांजेवार यांच्यासह 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आहेत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।